हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आता सकाळचे 11:30 काहीतरी टाईम झालेला आहे। माझे सकाळचे सर्व म्हणजे कपडे वगैरे, देवपूजा, झाडझूड वगैरे सर्व झालेलं आहे। फक्त भांडे घासायचे राहिले आणि रुद्रलासुद्धा आणायला जायचं आहे थोड्या वेळात। तर म्हटलं व्हिडिओसुद्धा चालू करून द्यावा, कारण की मग परत हे होत नाही, लक्ष राहत नाही त्याच्यासाठी म्हटलं आता सर्व आवरलं आहे तर व्हिडिओचं चालू सुरुवात करून द्यावी। तर माझं घरातलं सर्व आवरले आहे, फक्त भांडे बघू शकता तुम्ही, भरपूर भांडी पडलेली आहेत। तर भांडे वगैरे घासून घेते मी एकदा, किचन ओटा सर्व आवरून घेते आणि बाकीचं सर्व तर आवरले आहे। देवपूजासुद्धा झालेली आहे। आज देवपूजा नाही शेअर केली, थोडा लाईटचा आहे तर हे ना, आज देवपूजा शेअर नाही केली कारण की सकाळी खूप गडबड झाली, त्याच्याने नाही केली। आणि हे ना म्हणजे आज काल महाशिवरात्री होती, आज उपवास सोडायचा होता, तर वरण भात भाजी चपाती सर्व असं स्वयंपाक पूर्ण करावा लागला। त्यामुळे म्हटलं की उशीर होईल व्हिडिओ चालू केला, तर त्यासाठी व्हिडिओ सुरुवात नाही केली आज। तर चला आता मी इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते, काय होते काय करू आज ते पण सुद्धा शेअर करेल। आणि बाकीचे सर्व तर आवरले, भांडे वगैरे घासून घेते कारण की रुद्राचा सुद्धा टायमिंग होतो आणि आल्यानंतर नाही का म्हणजे हे रोजचं काम राहिलं ना तर कंटाळा येतो असा। तर त्याला आणायला जायच्या आधी रोजचं काम झालेलं असलं की मग एक्स्ट्राचं सुद्धा दुपारच्या वेळेत करता येतं काही, जर करायचं असलं तर चला पटकन आवरते मी आता आणि नंतर बोलत बसते। तरी ना सकाळची सर्व कामे वगैरे झालेली होती माझी, फक्त मला किचन ओट्यावरचे भांडे आणि तेच आवरायचं होतं। आणि काल कसं महाशिवरात्री होती तर सकाळी उपवास सोडायचा होता, त्यामुळे कुकर वगैरे लावलं होतं, तर भांडी थोडा जास्तच पडली। तर जाऊ द्या, ठीक आहे, पटकन घासून घेते मी काय केलं, सकाळच्या चहापासूनचे वगैरे सर्व जमा करून ठेवले, म्हटलं एकदाच घासावे एकदम। आणि कपडेसुद्धा जास्त होते, साडी वगैरे नेसली होती ना त्यासाठी कपडेसुद्धा जास्त होते, तर म्हटलं आधी कपडे वगैरे करून घ्यावं। देवपूजा, कपडे सगळी कामं आवरून घेतले सकाळचे, झाडू वगैरे सर्व नाही का, फक्त भांडी राहिली होती आणि फरशी पुसायची होती, तर फरशी मी सगळ्या शेवटला पुसते। म्हणजे बेसिनचं कसं पाणी वगैरे पडलं ना खाली थोडंफार भांड्यांचं, तरी मग हे होतं, म्हणून मग आधी भांडे वगैरे सर्व आवरलं किचन ओटा की त्यानंतर मग मी फरशी पुसत असते। तर इथे ना मी पटकन भांड्यामधलं खरकटं वगैरे काढून घेते, कारण की ना रुद्रालासुद्धा आणायला जायचं होतं मला, 11:30 तर वाजले होते आणि फक्त 15-20 मिनटं होती माझ्याकडे। तर म्हटलं भांडी घासून जावं, कारण की आल्यानंतर मग परत खूप उशीर झाला असता, त्यामुळे ते म्हटलं भांडी घासून घ्यावे, पटकन टाईम आहे तर। आणि एका ताईची कमेंट आली होती की व्हिडिओ खूप फास्ट दाखवता, कारण की फास्ट नाही ना दाखवला तर हे होतं, म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होतो, त्यामुळे जे काही म्हणजे असं आहे ना, तर जिथं जास्त मोठा व्हिडिओ आहे तो मी फास्ट करते, त्यासाठी हे तर तुम्ही समजू शकता। इथे भांडे घासायला वगैरे खूप टाईम लागतो ना, म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होतो, मग मी म्हणजे कट करण्यापेक्षा फास्ट केलेलं मला आवडतं, म्हणजे बरं पडतं। तर आणि मला काही जास्त एवढं एडिटिंगचं माहिती नाही आहे, म्हणजे आत्ताशीच मी बघून म्हणजे नाही का यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघून शिकत आहे, तर त्यासाठी एवढं काही माहिती नाही। मी फक्त फास्ट व्हिडिओ करते आणि म्हणजे कट वगैरे करायचा असला पार्ट तेवढा ते करते, जास्त काही एवढं माहिती नाही आहे, पण नक्कीच मी प्रयत्न करेल की व्हिडिओ स्लो आणि छान होतील असे। तर इथे माझे भांडे वगैरे सर्व खरकटं वगैरे काढून घेतलं, त्यानंतर बेसिन वगैरे सर्व क्लीन करून घेतलं आधी, आणि नंतर मी भांडे घासायला घेतले, कारण की बेसिन मी क्लीन करते आधी ना, मी भांडे त्याच्यात ठेवते ना त्यासाठी घासून वगैरे। तर आधी बेसिन क्लीन करून घेते, त्यानंतर मग भांडी घासायला घेते। तर सर्व भांडी वगैरे घासून झाली की रुद्रालासुद्धा, तोपर्यंत रुद्राचंसुद्धा टायमिंग होतंच, कारण की भांडी जास्त होते ना, त्यामुळे थोडा उशीरच झाला भांडी वगैरे घासायला। तर घासून वगैरे घेतले आणि त्यानंतर लगेच धुवायला घेतले। आणि किचन ओटा काल काय झालं, उपवासाचं खिचडी वगैरे असंच केलं होतं, तर जास्त काही घाण नव्हता काल, मग नुसतं पुसून घेतला होता काल। तर आज गॅससुद्धा घासायला काढला होता, म्हणजे घासण्यासाठी केलं, त्याच्यावरच्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या होत्या घासायला। आणि गॅस ओटा घासला ना की पाठीमागची जी स्टाईल वगैरे असते आपली थोडी, ते जिथपर्यंत हात जातो तितकी घासून घेत असते। आणि वरची स्टाईल आता बरेच म्हणजे महिना होत असेल जवळपास घासली नाही आहे, ते सुद्धा घासायची एखाद दिवशी घाशील आता ते पण, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल नक्की। तर इथे मी सर्व भांडी वगैरे घासून घेतले आणि धुवून घेते व्यवस्थित। तर हे ना जिथपर्यंत हात जातो आपल्या तिथपर्यंत मी घासून घेते, जेव्हा गॅस वगैरे घासायचा असतो ना तेव्हा मी जेवढा हात जातो ना तिथपर्यंत घासून घेत असते, म्हणजे जसं काही खिडकीच्या खालीची जी स्टाईल आहे तेवढी सर्व घासून घ्यायची गॅस घासायचं असलं की। आणि तेवढं घासलं तरी फ्रेश वाटतं असं नाही का। आणि वरची स्टाईलसुद्धा घासायला आलेली आहे,
तर ते सुद्धा हे घासावं लागणार आहे मला. तर बघू ते कधी होतं तर सध्या इथं मी सर्व भांडी वगैरे धुवून घेतले आणि परत हे सुद्धा करून घेते, गॅस वाटासुद्धा घासून घेते छान आणि नंतर धुवूनसुद्धा घेते. माझ्याच्यानं थोडीशी डाळसुद्धा सांडली होती गॅसवर, तर ते सुद्धा त्याच्याने सुद्धा घासायचाच होता. तर म्हटलं घासूनच घ्यावं, पूर्ण पुसून वगैरे नको आणि संध्याकाळी मग पुसता येईल. एक टाईम घासलं की बरं पडतं, म्हणजे एक टाईम घासायचं आणि एक टाईम पुसून घ्यायचं असं. तरी ते सर्व भांडी झाली होती माझी आणि इथं मी गॅससुद्धा घासून घेते व्यवस्थित. तर गॅसच्या त्या प्लेटी आहेत ना, त्या आपल्या स्क्रूड्रायव्हरने काढल्या ना तर निघतात, पण म्हटलं जाऊ द्या असंच घासावं, कारण की मी असंच घासते, पूर्ण डीप क्लिनिंग नाही करत. तर इथं छान असं स्टाईल वगैरे घासून घेते जिथपर्यंत हात जातो तिथपर्यंत आणि गॅस नंतर ओटा धुवून घेते स्वच्छ पाण्याने. आधी पाण्याने धुते, नंतर मग प्रत्येक स्वच्छ पाण्याने धुवून घेते. तर बघू शकतो मी थोडीशी डाळ सांडलेली होती माझ्याच्याने, ते सुद्धा क्लीन करून घेते मी इथं. आणि जे काही स्वयंपाक होता, म्हणजे मी छोट्या भांड्यांमध्ये उरलेला स्वयंपाक काढून ठेवलेला होता, तर तो सुद्धा खाली ठेवून दिलं मी, म्हणजे मधात पाणी वगैरे उडणार नाही यासाठी. आणि माठ वगैरे सरकवून व्यवस्थित क्लीन करून घेते, म्हणजे माठाच्या साईडला वगैरे नाही का थोडंसं काही कचरा वगैरे असला तर तो सुद्धा निघून जातो, म्हणून माठसुद्धा पुढं सरकवून पाठीमागून क्लीन करून घेते आणि छान पाणी 2 पाण्याने धुवून घेते. त्यानंतर मग वायपरने पुसून वगैरे ठेवून देते, म्हणजे पटकन सुकून जातो. जर आपल्याला काही करायचं वगैरे असलं तर ओला गॅस असला ना तर हे होत नाही, म्हणजे लवकर चालू होत नाही गॅस, त्यासाठी मग पटकन वायपरने वगैरे हे करून हे होतं. आणि ऊन येतं पाठीमागच्या खिडकीतून 12च्या पुढे नाही का छान ऊन येतं, तर लवकर सुकून जातं गॅस वगैरे सर्व नाही का, त्यासाठी एवढं काही वाटत नाही. तर इथे मी सर्व गॅसवटा वगैरे घासून घेतला आणि छान पाण्याने स्वच्छ धुवूनसुद्धा घेतला. तर आता एकदा वायपरने मी पाणी वगैरे काढून घेते, म्हणजे बरं पडतं. आणि जी मोठी पीठ चुरायची परत वगैरे असते ना, ते मी बेसिनमध्येच ठेवते, म्हणजे ते भरले की त्याच्यातून पाणी घेता येतं धुवायला गॅस, तर ते सर्वात लास्टला धुते. तर ते सुद्धा धुवून घेतले आणि ते लगेच मी वायपरने सर्व पाणी काढून घेतलं, म्हणजे एक्स्ट्राचं जे होतं ते. आणि सर्व झालेलं आहे आता माझं किचन. तर किचन वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. गॅसवाटा आज गॅस वगैरे स्वच्छ घासून पुसून घेतला, कारण की ना काल उपवास होता, जास्त काही केलं नव्हतं, तर काल घासलाच नव्हता मी, नुसतं पुसून घेतला होता. तर म्हटलं आज सर्व व्यवस्थित घासून घ्यावं, आणि कुकर लावलं की थोडं घासावंच लागतं. तर त्यासाठी चला आज सगळं क्लीन झालेलं आहे. कपडेसुद्धा मी धुवून टाकले होते, तर कपडेसुद्धा झालेत. आता रुद्राला घेऊन येते एकदा, कारण की 12ला 5 मिनिटं बाकी आहेत 12 वाजायला. तर चला आधी मी रुद्राला घेऊन येते, त्यानंतर मग हे करते व्हिडिओ कंटिन्यू. तर मी डायरेक्ट आता संध्याकाळी व्हिडिओ चालू केलेला आहे. आणि ना काय केलं म्हणजे सकाळी व्हिडिओ चालू केला मी, पण नंतर ना लक्षातच नाही राहिलं, दुपारून मी व्हिडिओ चालूच नाही केला. तर दुपारी आहे ना मी व्हिडिओ हेच नाही केलं, म्हणजे शूट केलंच नाही काही. रुद्राला घेऊन आले त्यानंतर मग नंतर काही शूट केलेलं नाही आहे. तर आता डायरेक्ट संध्याकाळ झाली आहे, बघू शकता तुम्ही 6:30 पावणे 7चा टाईम झालेला आहे. तर आता आहे ना मी दूध गरम करून घेते आधी, आणि त्यानंतर रुद्राला सुद्धा काहीतरी बनवून देते. तर तो बघते काय म्हणते, तर त्यानंतर बनवते. आणि चला आता संध्याकाळचं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. तर पटकन आधी बनवून दूध गरम करून घेते, त्यानंतर भेटते. की मी तुम्हाला सांगितले आहे व्हिडिओमध्ये की मी दुपारी व्हिडिओ म्हणजे शूट करायला विसरूनच गेले, आणि विशेष असं काही केलं पण नाही दुपारी. तर म्हटलं काही शूट करावं, तर डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ चालू केलेला आहे. तरी ते ना 6:30 पावणे 7चा टायमिंग झाले असेल. तर मी ते दूध गरम करायला घेतलं आधी, आणि म्हटलं नंतर बाकीचं कामं आवरावे. माझी झाडू वगैरे संध्याकाळचं झालेला होता, झाडू देवपूजा वगैरे झालेली होती संध्याकाळची. फक्त इथे दूध गरम करायला घेतलं आणि स्वयंपाकाला सुद्धा लागायचं होतं. तर दूध गरम होईपर्यंत म्हटलं सर्व जी दुपारची भांडी आहेत आपण घासून ठेवलेली ती सुद्धा मी संध्याकाळीच लावते, मधात नाही लावत. कारण की मधात काही काम नसतं, एकदा किचन ओटा वगैरे सर्व आवरलं ना की इकडे किचन ओट्याकडं काही काम नसतं. तुम्ही बघू शकता बेसिनमध्ये, म्हणजे जसं सकाळी ठेवलं होतं ना तसंच राहतं संध्याकाळपर्यंत. आणि स्वयंपाक वगैरे मी एकदाच करते, तर दुपारी काही करत नाही. असं रुद्र आला की त्याला चपाती भात वगैरे केलेला असतो तर तेच खात होतो. तर दुसरं काही एक्स्ट्रा करत नाही दुपारच्या वेळी, कधीतरी असं नाही का काही खायचं असलं तर करायचं. तर इथे सर्व भांडी वगैरे काढून लावून घेतले व्यवस्थित, आणि जे लागत आहेत मला आत्ता लगेच लागतील ते सध्या तसेच ठेवून दिले थोडेसे. तर मी इथे ना भांडी लावून घेतले, आणि रुद्रलासुद्धा विचारत होते की तुला काय खायला द्यायचं म्हणून.
तर त्याला आहे ना बनानाचं ज्यूस प्यायचं होतं, म्हणजे बनाना शेक. तर मी इथे काय केलं, डायरेक्ट बनाना घेतला एक आणि छान चिरून घेतलं. मिक्सरचं भांडं आधी धुवून घेतलं, कारण की मला मोठं भांडं जास्त यूज करायला आवडत नाही, तर ते तसंच असतं. तर इथे मी दूध टाकून दिलं ग्लासमध्ये, सकाळचं दूध होतं थोडंसं, ते दूध घेतलं अर्धा ग्लास आणि एक बनाना आणि थोडीशी साखर टाकली 1-2 चम्मच आणि छान मिक्सरला फिरवून घेतलं आणि ग्लासमध्ये काढून घेतलं. तर बघू शकता साधा सिंपल आपला बनाना शेक तयार आहे. म्हणजे रुद्रला आवडतो असंच, तर तो पितोसुद्धा आवडीने. तर चला त्याला देऊया आधी आणि मग नंतर बाकीची कामं आवरूया. तर इथे दूधसुद्धा आहे, बारीक गॅसवर केलेलं आहे, म्हणजे ओतूनही जाणार असं. त्यानंतर दूध गरम झालं आणि मग मी कपडे काढून आणलेले होते मगाशीच, म्हणजे कपडे आधीच आणले होते काढून, मी ठेवले होते तसेच. म्हटलं घडी करून ठेवून द्यावे कपाटात, म्हणजे जिथल्या तिथं ठेवले की मग बरं पडतं आणि मग राहिले की तसेच राहतात वरती ते. त्यामुळे मग म्हटलं आधी कपाटात सर्व कपडे ठेवून द्यावं. आणि ज्या साड्या नेसलेल्या होत्या महाशिवरात्रीच्या दिवशी 2 साड्या काढल्या होत्या, तर त्या दोन्हीसुद्धा धुवायला होत्या. धुतले कपडेसुद्धा घडी काढून घ्यावा म्हटलं. तर सर्व कपडे व्यवस्थित ठेवून देते घडी वगैरे करून जागच्या जागी जिथं होते तिथे परत, कारण की परत मग वेळेवर सापडत नाहीत. त्यामुळे आधी आपलं व्यवस्थित ठेवलं ना की मग व्यवस्थित सापडतं सगळं जागेवर. त्यासाठी इथे पटकन आधी कपडे गोळा करून म्हणजे घडी करून ठेवून देते. आणि बाकीचं सर्व तर आवरले होतं संध्याकाळचं, फक्त कपडे राहिले होते घडी करायचे. तर म्हटलं टाईम आहेच तर पटकन घडी वगैरे करून ठेवून द्यावं. तर घड्या करून झाल्या होत्या, तर मग पटकन ठेवून दिले सगळे व्यवस्थित. तर बाकीचं मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता आता. तर म्हटलं स्वयंपाकालासुद्धा लागावं एकदा आणि मग म्हणजे कसं मिस्टर पण येतात ना, मग उशीर झाला की खूप उशीर होतो. त्यामुळे म्हटलं लागून घ्यावं स्वयंपाकालासुद्धा. आणि बाहेरचं बघू शकता मी सगळं आवरलेलं आहे आणि रात्र म्हणजे 7 वाजले तरी अशी भरपूर रात्र वाटत आहे. तर इथे झाडं वगैरे बघू शकता छान मोठी झालेत. तर सर्व आवरून घेतलं आणि स्वयंपाकाला लागले लगेच. तरी ती लगेच स्वयंपाकालासुद्धा लागली होती. तरी तुम्ही तांदूळ बघत होते की काही आहे का बघू म्हणून. तर मी निवडून ठेवले होते तसे, पण नाही का 1-2 अशी डुनी झाली आहे. तर मला चाळायचे आहेत, कारण की आम्ही एकदमच तांदळाचा कट्टा आणतो ना, तर त्यात थोडेसे असे डुनी वगैरे दिसते म्हणून म्हटलं बघितले बरं एकदा आपलं. तर बघून घेतले आणि हे केलं, धुवून वगैरे ठेवले व्यवस्थित, म्हणजे धुवून घेतले 2-3 पाण्याने व्यवस्थित. आणि लगेच कुकरसुद्धा लावून देते. कुकर लावलं की मग पीठ वगैरे मळून ठेवायचं, म्हणजे आल्यानंतर मग चपात्या वगैरे करता येतात त्यासाठी. तर भात आणि भाजीची तयारी म्हणजे ठरवून ठेवते भाजी काय करायची, तर मग आल्यानंतर पटकन करायला सोपं जातं. आणि पीठ वगैरे चुरीला असलं ना की मग एकदम सोपं जातं. मग चपात्या टाकायच्या आणि एकीकडं भाजी शिजायला द्यायची की होऊन जातं स्वयंपाक. तर पीठ वगैरे इथं मळून घेते मी आधी. तर इथे ना मी पीठ खाली ठेवते ना टाकी टिप, तर खाली बसूनच चाळून वगैरे घेतलं. तिथल्या तिथंच चालते, म्हणजे उडत नाही इकडे तिकडं, म्हणून खालीच बसल्या जागी चाळून घेते. आणि नंतर पटकन मीठ टाकलं थोडंसं पिठात आणि पीठ भिजवून ठेवते. पीठ भिजवून साईडला ठेवलं ना की छान मुहूर्तसुद्धा जेव्हा करायचा असलेला आपल्या. तरी मी 7 वाजता लागली होती स्वयंपाकाला आणि 8 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक वगैरे होऊन जातो, कारण की दोघं-तिघांचंच आहे तर पटकन होऊन जातो. त्यामुळे जास्त काही उशीर लागत नाही. तर आणि उशीर होत असला मिस्टरांना कधी, तर मग उशिरासुद्धा करते. जेव्हा म्हणजे जेव्हा यायचं असलं तेव्हा, जेव्हा निघले की फोन करतात निघल्यावर, मग नंतर लागायचं. तर येईपर्यंत होऊन जातो माझा स्वयंपाक, एवढं काही येत नाही, म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाचा एवढं काही लोड नसतो त्यामुळे. तर म्हणजे मिस्टर निघाले होते त्यामुळे म्हटलं पीठ वगैरे भिजवून ठेवावं आणि जेवढे बेसिनमध्ये भांडी होती ते सुद्धा क्लीन करून घ्यावं म्हटलं, कारण की मिक्सरचं भांडं वगैरे भरपूर भांडे पडले होते, म्हणजे 2-5 थोडेसे होतेच. तर टिफिनचा डब्बा वगैरे होता रुद्रचा आणि दुपारी जेवलेली ताट वगैरे तसंच होतं. तर ते सुद्धा घासून घ्यावं म्हटलं आता. आणि रुद्राला बनाना शेक करून दिला ना, तर मिक्सरमध्ये भांडे वगैरे म्हणजे जास्त पडले थोडे, तर तेवढे भांडे क्लीन करून घेतले. तोपर्यंत आहे ना मिस्टरसुद्धा येतात, नंतर लगेच स्वयंपाकाला भाजी करायला घेतली इथे. तर इथं बघू शकता तेल गरम करायला घेतलेलं आहे आणि मी गावाकडच्या हरभऱ्याची भाजी बनवत आहे सुक्या. तर इथं मी लसूण मिरची वाटून घेतली मिक्सरला आणि बेसन पीठ घेतलेलं आहे थोडं, आणि हरभऱ्याची भाजी सुकी. तर आमच्या इकडं चून भाजी म्हणतात, इकडे काय म्हणतात मला नाही माहिती. तर छान असं तेल तापल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची, नंतर जिरंसुद्धा टाकायचं आहे आणि जिरं छान फुललं की त्याच्यात आहे ना लसूण टाकून घ्यायचा वाटलेला, आणि जे लसूण थोडासा परतून घ्यायचा, त्याच्यात कढीपत्तासुद्धा टाकायचा आणि कढीपत्ता लसूण छान झालं ना की त्याच्यात मिरची वाटलेली टाकून द्यायची. आणि मिरची फक्त मी मिरचीच घेतलेलं आहे, दुसरं काही नाही. कोणी आलंसुद्धा टाकतं,
तर मी नाही टाकत, मला नाही आवडत आलं. तर त्यासाठी याने ते मी छान मिरचीसुद्धा टाकून घेतली आहे आणि छान परतून घ्यायचं. आणि छान परतल्यानंतर नाही का मीठ आणि हळद टाकायची आपल्या चवीनुसार. तर जसं जे पाण्यानुसार जेवढे तुम्हाला पाहिजे आहे त्या चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायची आणि छान परतून घ्यायचं त्याला. आणि लगेच पाणीसुद्धा टाकून घ्यायचं याच्यात, जेवढं भाजी हवी आहे तुम्हाला तेवढे. आणि पातळ घट्ट यानुसार तुम्ही बेसन ज्यानुसार घेसाल त्यानुसार पाणी टाकायचं. म्हणजे बेसन कसं थोडंसं पाणी उडून घेतं ना, त्यामुळे शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागतं. तर त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आणि छान होती ही भाजी. एकदा तुम्ही नक्कीच करून बघा. आणि त्यानंतर हे पाणी उकळी येऊ द्यायचं. तोपर्यंत बेसन पीठ आणि हरभऱ्याची सुकलेली भाजी असे मिक्स करून घ्यायचे बेसन पिठामध्ये खालीच. आणि गावाकडे नाही का काडीने हटतात, पण माझ्याकडं काडी आहे ती, पण मला ते म्हणजे सवय नाही आहे हटायची. तर मी जे आपलं हे असताना मिक्स करण्याचं बॅटर वगैरे, तर त्याने मी छान असे हटून घेते भाजी, चुन भाजी. तर इथे मी नुसतं मिक्स करून घेतलं बेसन आणि हरभऱ्याची सुकी भाजी. तोपर्यंत पाण्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे उकळी आलं नाही की छान पटकन हाटल्या जातं. तर उकळी येऊ द्यायची छान आणि त्यानंतर मग हे करायचं. तर बघू शकता इथं पाण्याला उकळीसुद्धा येत आहे आणि मी भाजी मिक्स करून घेतली जेवढी पाहिजे आहे तेवढी. आम्ही कसे खाणारे दोघंच आहोत त्यानुसार घ्यायचं, ज्या माणसं किती आहेत क्वांटिटी त्यानुसार भाजी घ्यायची, म्हणजे किती पाहिजे काय असं. तर इथे छान पाण्याला उकळी आली आहे. त्यानंतर मी छान मिक्स करून घेते इथं. आणि भाजी कंटिन्यू हलवत राहायचं ते जेव्हा टाकतो आपण तेव्हा, त्यानुसार. कारण की गाठी वगैरे होतात बेसन पिठाच्या, त्यामुळे असं कंटिन्यू असं हलवायचं. भाजी टाकली की छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गाठी वगैरे होणार नाहीत. आणि थोडा वेळ सर्व पीठ मिक्स करून झालं ना, ते सुद्धा थोडा वेळ असं मिक्स करत राहायचं. कारण की बेसन वगैरे थोडंसं हे होईपर्यंत, नाही तर म्हणजे कसं गाठी वगैरे तयार होतात आणि गाठी झाले की मग नाही चांगली लागत. त्यासाठी तरी तुम्ही सर्व बेसन आणि भाजी मिक्स केलेली टाकून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करत राहायचं 5-10, म्हणजे निदान 5 मिनटं तरी असं मिक्स करायचं. म्हणजे ते छान अशा गुठळ्या त्याच्या फुटून जातात आणि भाजीसुद्धा छान होते. नक्कीच तुम्ही ट्राय करा, खूप छान भाजी होते आणि मस्तसुद्धा लागते चवीला. गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत तर एकच नंबर. तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. तरी ते छान असे मिक्स करून घ्यायची. बघू शकता तुम्ही लगेच पाणी किती घट्ट झालेलं आहे. आणि याच्यावर बारीक गॅस करून अशी शिजवू द्यायची, झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे वाफवून घ्यायची थोडीशी. तर भाजी लगेच शिजते, पण बेसन कच्चं असलं की वास लागतो त्यामुळे. तर छान झाकण ठेवून शिजवून घ्यायची. तोपर्यंत इकडं मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आणि पीठ मी भिजत घातलं होतं. तर ते छान हाताला तेल लावून पीठ हे करून घ्यायचं, म्हणजे असं मळून घ्यायचं. आणि नंतर मग मी काय करते, म्हणजे माझी सवयच आहे, जोपर्यंत तवा गरम होत आहे ना तोपर्यंत मी लाटी करून घेते, अशा पिठाची गोल गोल छान पेढे करून घेते, जेवढ्या चपात्या करायच्या आहेत तेवढ्या. म्हणजे ती माझी सवयच आहे एक म्हणा. तर इथे छान असे पिठाचे करून घेते मी लाट्या आणि लगेच मग चपात्या लाटायलासुद्धा सोप्या जातात, पटकन होतात. त्यामुळे मला सवयच लागली आहे अशी करायची. तर असे पिठाचे हे करून घेतले मी आणि तोपर्यंत तवासुद्धा गरम होतो माझा छान, म्हणजे. आणि मग लगेच चपाती वगैरे करून घेते इथे. आणि चपाती केली की लगेच भाजून घेते. आणि मिस्टरसुद्धा आलेले होते, त्यामुळे मग म्हटलं लवकर लवकर करून त्यांना वाढून द्यावं, म्हणजे जेवायला द्यावं. त्यानंतर मग हे बाकीचंसुद्धा आवरायचं होतं किचन वगैरे. तर भातसुद्धा झालेला होता आणि त्या चपातीसुद्धा लाटून झालेली आहे छान. आणि तवासुद्धा तोपर्यंत छान गरम होतो. तर इथे ना मी तव्याला काय करते, छोटीसं असं पीठ घेते आणि तेल लावून नाही का असं पुसून घेते तवा, म्हणजे सर्व व्यवस्थित तेल लावून घेते तव्याला पिठाच्या याने. कारण की ती सवयच लागली आहे आणि तसाच तो गॅसजवळ ठेवून द्यायचा. हा तवा आहे ना ॲल्युमिनियमचा आहे, तर लवकर याच्यावर चपाती चिटकते. आणि लोखंडी तवा असला ना त्याच्यावर नाही चिटकत, तर त्याला नाही करायची गरज. पण पहिली चपाती आहे ना याला चिटकते, त्यामुळे तसं केलं ना की मग ते चिटकत नाही, चिपकून बसत नाही चपाती. त्यामुळे मग ती सवयच लागलेली आहे आता, बरेच दिवस झाले तर तसं करते ना, त्यामुळे ती सवय लागलेली आहे. तर इथे मी छान तवा पुसून चपाती वगैरे टाकलेली आहे आणि चपाती झाली होती. तर लगेच म्हटलं एका साईडला मिस्टरांना ताटसुद्धा करून द्यावं, तर लगेच जेवायला बसतील म्हटलं ते. आणि तरी 8:30चा टाईम झाला, 7:15. तर लगेच इथं वाढून घेतलं, म्हणजे ताट करून घेतलं त्यांचं. आणि भाजीसुद्धा छान झाली होती. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आणि तुमच्याकडं काय म्हणतात या भाजीला ते सुद्धा सांगा. आमच्याकडं म्हणजे चुन भाजी असं म्हणतात त्याला. तर पिठलं असतं ना आपल्या त्याच टाईपमध्ये, पण पिठलं कसं वेगळं कांदा वगैरे असं असतं ना टाकून, तर त्याच्यात एवढं काही टाकायची गरज नाही, साधी सिंपल छान लागते खायलासुद्धा.
तर इथे छान गरम गरम चपाती आणि भाजी रेडी आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय आणि या जेवायला सर्वजण.